महाराष्ट्रातले प्रधानमंत्री पदासाठी कधी-कधी फडणवीस साहेबांना सुद्धा बोलवते. काय हे सांगता येत नाही. मोदींना पर्यायी त्या ठिकाणी खासदार. एक नंबरला नितीन गडकरी साहेबांचं नाव जातं. जातं की नाही जातं? 400 पार झालं नाही. अब की बार मोदी सरकार 400 पार अशा गप्पा हाणल्या जातात, चर्चा केल्या जातात. पण 400 पार झालं नाही. मोदी सरकारच्या अर्थात भाजपच्या आणि मित्र पक्षांच्या 200-220 जागाच या देशात निवडून आल्या. मोदी साहेब प्रधानमंत्री होतील. मोदींना त्यांचे भाजपचे नेते प्रधानमंत्री पदासाठी सक्षम उमेदवार म्हणून त्यांचंच नाव सांगतील. कारण जर खासदार कमी पडले, तर दुसऱ्याची मदत घ्यावी लागेल आणि त्यावेळी जर लोकांनी सांगितलं, आम्हाला भाजपचा कुठलाही दुसरा व्यक्ती प्रधानमंत्री चालेल, पण मोदी साहेब नको. असं घडू शकतं की नाही घडू शकत? काहीही घडू शकतं लक्षात ठेवा. महाराष्ट्रात तर हे 100% घडू शकतं आणि महाराष्ट्रातून ते देशात जाऊ शकतं. पूर्वीची जी भाजपची 2019 ची परिस्थिती होती, म्हणजे पूर्वीची राजस्थानमधली परिस्थिती, पूर्वीची दिल्लीमधली परिस्थिती, पूर्वीची महाराष्ट्रामधली परिस्थिती, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ जेवढे काही राज्य आहेत, त्या राज्यांची जर भाजपच्या मतदानाचा टक्केवारी जर पाहिली, उमेदवारांची निवडून येण्याची जर म्हणजे यादी पाहिली, तर भाजप प्रचंड प्लस होतं. आता मायनसमध्ये असेल लक्षात ठेवा. लोकांनी 10 वर्षात फार सहन केलंय. लोकं बोलत नसतील कदाचित, पण तुम्ही सुद्धा जे पाहताय ते तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर परत 10-20 लोकांना तरी पाठवणार. त्याचं कारण असं आहे, की या देशामध्ये काहीही घडू शकतं. एक माणूस सुद्धा एका दिवसासाठी प्रधानमंत्री होऊ शकतो किंवा 2 आठवड्यासाठी, 15 दिवसासाठी, 4 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी. मुख्यमंत्री होऊ शकतो, तर मग प्रधानमंत्रीचं काही होऊ नसतं. पण हा सगळा जो विषय आहे, हा मोदी साहेबांशी निगडीत आहे. का हो? जसं महाराष्ट्रामध्ये शिंदेचा पक्ष फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला, आमदार पळवले. जर भाजपला 400 पार करता आले नाही, येणारच नाही 100, 150, 200च्या पुढे भाजप जाऊ शकत नाही. लिहून घ्या माझ्याकडून. पण त्याच बरोबर फॅक्टरनुसार जर भाजपला सत्तेमध्ये त्या ठिकाणी कमी खासदार पडत असतील, तर मग आता लोकसभेला सुद्धा जसं विधानसभेला बाकीचे पक्ष फोडले आणि सत्तेवर आले, त्याच पद्धतीनं ते परत सत्तेवर येऊ शकतात. पण आता जे काँग्रेसने दिलेले उमेदवार आहेत, शरद पवारांनी दिलेले उमेदवार आहेत किंवा अजून काँग्रेसचे उमेदवार आहेत. हे ह्यांचे पक्ष म्हणजे सोडणार नाहीत किंवा त्यांना दगाफटका करणार नाही, असं कशावरून? साधं म्हाड्याचं उदाहरण घ्या. एक मोहिते पाटील उभे राहिले. नुसता म्हाडा लोकसभा मतदारसंघ नाही, अख्खा सोलापूर जिल्हा आणि अख्खा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग ॲक्शन मोडवर आहे. लक्षात ठेवा. म्हणजे तिथे चॅलेंजच नाही. आणि मग ही जर परिस्थिती असेल आणि जर जनमत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असेल, तर मग बरं तरी पण घासून ह्यांनी इकडून-तिकडून खासदार गोळा केले असं गृहीत धरा. पण त्यांच्या सहयोगी लोकांनी जर त्यांना प्रधानमंत्री पद नंतर नाकारलं तर? होऊ शकतं. हा माझा वैयक्तिक मत आहे, अंदाज आहे. याचा अर्थ माझ्या शब्दावर देशाचा प्रधानमंत्री तुम्हाला जर ठरत वाटत असेल, तर अजिबात तसं काही नाही. मी फक्त भूमिका मांडण्याचा प्रयत्न. आता नाही मोदींना जर सगळ्यांनी विरोध केला पंतप्रधानासाठी, तर कोण आहे दुसरा माणूस? तर सध्या मला असं वाटतं 2-3 लोकांची नावं प्रामुख्याने चर्चा केली जाते. कोण म्हणतंय गडकरी साहेब असतील, कोण म्हणतंय राजनाथ सिंग साहेब असतील, कोण म्हणतंय योगी आदित्यनाथजी असतील. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून सुद्धा प्रधानमंत्री पदाची स्वप्न सगळे बघतायत, सगळ्यांना पडतायत, बोलत कोणी नाही. आणि राजकारण हे बोलून लढण्यासाठी असतं, हा एक महत्वाचा विषय. आता परिस्थिती अशी निर्माण झाली, मग कोण आहेत हे भाजपकडं? मोदींना पर्यायी त्या ठिकाणी खासदार. एक नंबरला नितीन गडकरी साहेबांचं नाव जातं. जातं की नाही जातं? 2 नंबरला कदाचित केंद्रातले इतर भाजपचे काही नेते असतील. महाराष्ट्रातले प्रधानमंत्री पदासाठी कधी-कधी फडणवीस साहेबांना सुद्धा बोलवते. काय हे सांगता येत नाही. कोण कोणाला बोलवल, कोण कोणाच्या पाठीशी जाईल आणि कोण
अशा पद्धतीने घुसखोरी करून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतील. हे फार महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काँग्रेसकडून मी तर मगाशी म्हणजे कालपासून ऐकतोय, की राहुल गांधी स्वतः जरी उमेदवार पक्ष आणि इतर लोकं म्हणत असतील, तरी राहुल गांधी ही दुसऱ्याला नेतृत्व देणार. ते सक्षम नेतृत्व या देशामध्ये आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो, 100% आहे. आता अजित पवारांनी परवा बऱ्याच नेत्यांना फोडलं. तसं शरद पवारांनी सुद्धा बऱ्याच नेत्यांना फोडलं. वातावरण तसं गरम आहे. वातावरण तसं पोषक सुद्धा आहे. भाजपची सुद्धा क्रीम जागा ज्या आहेत, मग ते साताऱ्याची जागा भाजपसाठी धोकादायक आहे. सगळेजण चर्चा करतात. एकनाथ शिंदे तिथं पॉवरफुल ताकदीनं निवडून येतील अशी लोकांच्या मनातली अपेक्षा आहे त्या भागात. आता तशीच परिस्थिती ठाकरेंच्या कुटुंबाच्या बाबतीत याच म्हणजे भाजपवाल्यांनी कशा पद्धतीनं षडयंत्र केलं, मी तर म्हणतो त्या भाजपच्या नेत्यांनी काही-काही जिल्ह्यामध्ये ठाण मांडून बसलेत. कारण तिथला नेता जर पॉवरफुल असेल, तर ह्यांची धाबे दणाणली जातात. म्हणून हा सगळा राजकीय खेळ केला जातोय. आणि म्हणून मी मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, की कदाचित प्रधानमंत्री पदाचा सुद्धा उमेदवार बदलला जाऊ शकतो, नाकारता येणार नाही. जर जागा 100, 150, 200च्या जवळपास जाऊन थांबल्या तर. मग काय होईल? काँग्रेस रघुराम राजन सारख्या अर्थतज्ञाला पुढं करून प्रधानमंत्री करतील आणि त्याही माणसाचा झटका होऊन जाईल. किंवा हेच इंडिया आघाडीवाले किंवा शिवसेना असेल किंवा जी कोणी असतील, हे कोणाला देणार सक्षम पर्याय आणि कोणाला म्हणणार तू सक्षम नेता आहे म्हणून. या प्रत्येक शब्दाचा इतिहास आणि उखल आता ओरखडली जाणार. लिहून ठेवा तुम्ही. आणि कदाचित नितीन गडकरी साहेबांना संधी मिळावी म्हणून भाजप सुद्धा तिथं नागपूरमध्ये कदाचित माझं मगाशी त्या मित्राशी बोलणं झालंय, की तिथं जोरात विरोधी पक्ष किंवा नागपूरमध्ये समजा काँग्रेसचा उमेदवार आहे. तिथं ते ताकदीनं निवडून येऊ शकतात असं तिथलं वातावरण आहे. ह्यांनी कितीही प्रयत्न करू द्या. म्हणजे या राज्यात सभा घेऊ द्या, त्या पक्षामध्ये अजून काय फोडाफोडी करू द्या, नेते पळवापळी करू द्या, तरीही भाजपला तसं संभाव्य यश अपेक्षित आहे. अब की बार 400 पार आणि गॅरंटी देऊन ते पण. अहो तुम्ही वस्तूच्या गॅरंटी आता दुकानात मागायला गेलं तरी त्या दुकानदाराला घाबरायला लागतं किंवा घाबरतोच. अरे गॅरंटी म्हणल्यावर परत अजून ही कुठली गॅरंटी? म्हणजे अशा सगळ्या पद्धतीनं जर उद्या अचानक भाजपमध्ये यू टर्न झाला, त्यांचं व्यक्तीला नाही तर त्या विचारांना प्रमाण मानून करतात. तिथं कदाचित गडकरी किंवा इतर उमेदवार जर दिसला, तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. म्हणून मी हा सगळा मुद्दा आपल्यासमोर मांडलाय. धन्यवाद. जय जय.